पंढरपुर में दक्षिण सोलापुर से भाजपा विधायक सुभाष देशमुख ने पूर्व विधायक दिलीप माने के भाजपा में प्रवेश को लेकर खुलकर नाराजगी जताई है। उन्होंने कहा कि वे सीधे तौर पर प्रवेश का विरोध नहीं कर रहे, लेकिन कार्यकर्ताओं की भावनाओं को नजरअंदाज नहीं किया जा सकता। सुभाष देशमुख ने बताया कि इस पूरे मामले पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विस्तार से चर्चा की गई और मांग थी कि नगर पालिका व नगर पंचायत चुनावों के बाद ही एंट्री दी जाए। उन्होंने दावा किया कि मुख्यमंत्री ने भरोसा दिलाया है कि दिलीप माने को कोई टिकट नहीं दिया जाएगा। देशमुख ने कहा कि वे रोने वाले नहीं हैं, बल्कि लड़ने वाले व्यक्ति हैं और नेतृत्व पर भरोसा रखते हुए संघर्ष जारी रखेंगे। मला असं वाटतं की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि मी माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या काही शहरातल्या लोकांच्या भावना ह्या लोकांनी कार्यकर्त्याकडे सादर केल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्ते माझ्याकडे आले किंवा नागरिक म्हणतात की काय काँग्रेसची लोक येतात, प्रवेश देत आहेत, देऊ नये असं नागरिकांचं मत आहे। कार्यकर्ता हा नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा समन्वयक असतो आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले की बाबा त्यांचा प्रवेश घ्यायचा नाही। मी म्हटलं माझ्या हातात नसते, ते प्रदेश ठरवत असतं, आपल्याला विचारलं तर तुमच्या भावना कळवतो मी। आणि मग त्यांनी माझं कार्यालय सोडून जिल्हा कार्यालयात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या स्वतःवर एक माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात आणि त्या भावना मी माझ्या पद्धतीने माझ्या स्वतःवर घेतल्या। मी प्रदेशाला सगळ्या गोष्टी सांगितल्या। कालही मला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विचारलं, मी म्हटलं आजही भावना त्याच आहेत नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या।